हॅलो मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर या जिल्ह्याचा फार्मसी ऑफिसर याचा रिझल्ट लागलेला आहे। एक्झाम डेट पहा 26 डिसेंबर 2023 रोजी ही एक्झाम झाली होती। तर या एक्झामचा आता रिझल्ट आपण पाहत आहोत। त्यापूर्वी आपण परीक्षा पॅटर्न पाहूया काय होता। मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, टेक्निकल नॉलेज टेस्ट असे टोटल 200 मार्काचा हा पेपर होता। हा 200 पैकी आपल्याला किती मार्क पडलेले आहेत ते आता आपल्याला इथं कळत आहे। तर 200 पैकी 170 मार्क पडून फर्स्ट रँक आलेला आहे। सेकंड रँक पण 170चा आहे। थर्ड, फोर्थ 4 जणांना 170 मार्क मिळालेले आहेत। तर इथं पहा रोल नंबर दिलेला आहे, सिरियल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे। त्यानंतर अप्लाइड कोणत्या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केलं होतं, त्यानंतर सेक्स, डेट ऑफ बर्थ आणि ते तुमचं नाव आणि ते तुमच्या टोटल मार्क दिलेले आहेत पहा। तर 170 पहिला आहे, सेकंड पण 170, थर्ड 170, फोर्थ 170 आणि 5व्या नंबरला 168 मार्क पडलेले आहेत। तर पहा इथे त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूया। तर पहिले 3 रँक आहेत त्यांचे ग्रॅज्युएशन आहेत। त्यानंतर सेकंड 3 आहेत त्यांचे पण ग्रॅज्युएशन आहेत। पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुलांनीही इथे अप्लाय केलेलं होतं। सगळे ग्रॅज्युएशन पहा, डिप्लोमामध्ये पण डिप्लोमा करून पण इथे चांगली रँक मिळवलेले विद्यार्थी पण आहेत। ग्रॅज्युएशन करून, पोस्ट ग्रॅज्युएशन करून पण विद्यार्थी हे एक्झाम चांगल्या मार्काने क्वालिफाय करत आहेत। तर या आपण पाहूया की शेवट किती मार्काचा रँक आलेला आहे, म्हणजे शेवट किती गुण मिळालेले आहेत मुलांना। तर 90 गुणांचा हा शेवट आहे। आपल्याला क्वालिफिकेशन मार्कच आहे 45% आपल्याला क्वालिफिकेशन करावं लागतं 45% मार्क पडून। जर तुम्हाला 90पेक्षा जर कमी मार्क असतील तर या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल। जर तुम्हाला शोधताना लिस्टमध्ये नाव सापडलं नसेल तर असं समजून जायचं की तुम्हाला 90पेक्षा कमी मार्क पडलेले आहेत। तर पहा यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद सोलापूरमध्ये टोटल किती जागा होत्या, तर त्याचा आपण पाहूया चार्ट। तर औषध निर्माण अधिकारी टोटल 19 पदे होती सोलापूर जिल्ह्यामधून। तर त्यामध्ये महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, समांतर आरक्षण शिवाय एकूण टोटल 19 पदं होती। तर ते 19 पदापैकी आता डिस्ट्रीब्युशन होणार आहे पहा। महिलांचा 7, त्यानंतर खेळाडूचा 1, माजी सैनिकाचे 2, प्रकल्पग्रस्तचा 1, त्यानंतर अंशकालीन कर्मचारीचे 1 आणि समांतर आरक्षण शिवाय असे 7 टोटल असं डिस्ट्रीब्युशन होऊन टोटल 19 जागा ह्या भरणार आहेत। तर ते 19 जागा भरण्यासाठी त्यांना आता पुढची लिस्ट ते येणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट पुढची येणार आहे। तर नक्कीच ज्यांचं चांगले रँक मिळालेले आहेत, चांगले गुण मिळालेले आहेत, त्यांनी डॉक्युमेंट तयार ठेवायला सुरुवात करा। याची जी पुढची लिंक येणार आहे किंवा जी PDF येणार आहे ती आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेले आहे की नाही ते कळणार आहे आपल्याला। तर कॉंग्रॅच्युलेशन टू सिलेक्टर आणि ज्यांचं चांगले रँक आलं आहे त्यांना, आणि ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी अजून पुढच्या ॲडसाठी चांगली तयारी करा। धन्यवाद।